चला आता जाऊ. संस्थानच्या गेटमधून आतमध्ये हे आहे गजानन महाराज संस्थान. संस्थानची भव्य इमारत, सुंदर इमारत. गजानन महाराजाचं अतिशय सुंदर मंदिर, संगमरवरी दगडामध्ये हे मंदिर आहे. आणि गजानन महाराज संस्थान आहे, हे संस्थानच बघण्यासारखं आहे. ओंकारेश्वरला महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांसाठी फार चांगली सोय झालेली आहे. महाराष्ट्रातून आलेले बहुतांश भक्त याच ठिकाणी मुक्कामी थांबतात. या ठिकाणी रूम मिळतात. हॉलमध्ये गादी, साधी व्यवस्था पण आहे आणि स्वस्तात आहे. संस्थानचं अतिशय सुंदर स्वरूप, अतिशय छान छान इमारती, बगीचा, हिरवळ आणि स्वच्छता, सेवा, स्वच्छता आणि भक्ती या सगळ्याचा संगम म्हणजे शेगाव संस्थान आहे. आणि ज्याप्रमाणे शेगावला आहे त्याचप्रमाणे ओंकारेश्वरलासुद्धा संस्थाननं मठ बांधलेला आहे आणि अतिशय सुंदर मठ आहे. संगमरवरी दगडाचं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. आणि गजानन महाराजांच्या नावाचा जप या ठिकाणी सतत सुरू असतो. या ठिकाणी आल्याच्या नंतर बाहेर फिरण्याचं मनच होत नाही. अहिल्याबाईची या ठिकाणी मूर्ती आहे, अतिशय सुंदर मूर्ती आहे. आणि मंदिर बघा किती छान आहे, बघा बघण्यासारखं आहे. भगवान श्रीकृष्णाची रथामध्ये आरूढ असलेली मूर्ती किती छान आहे बघा, बघण्यासारखी, मन मोहून घेणारी आहे. ह्या जी इमारती आहे त्यामध्ये आलेल्या भक्तांसाठी रूमची व्यवस्था आहे. 500 रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी रूम मिळू शकते. आणि समोर जो दिसतो तो आहे हॉल. या हॉलमध्ये सुद्धा राहण्याची व्यवस्था भक्तांची केली जाते. गाद्याचे जे हॉल असतात, ज्यामध्ये गाद्या असतात, ते 50 रुपये आणि पलंगावरच्या ज्या ठिकाणी हॉल आहेत त्या ठिकाणी 70 रुपये. हे आहे कार्यालय भक्त निवास क्रमांक 1. या ठिकाणी आपण रूम वगैरे आपल्याला बुक करता येते. हे आहे भक्त निवास क्रमांक 4. किती भव्य भक्त निवास क्रमांक 4 आहे बघा. 3 मजली आहे, म्हणजे 2 मजली आणि तळमजला. या ठिकाणी सुद्धा भक्तांसाठी रूमची व्यवस्था आहे. आणि हिरवळ बघा, झाडं बघा, काय सुंदर देवस्थान आहे. इथं मुक्कामी असलेल्या भक्तांसाठी प्रसादालय सुद्धा आहे. अतिशय सुंदर प्रसादालय आणि या ठिकाणी अतिशय सात्विक असा आणि चवदार असा प्रसाद आपल्याला मिळतो. सकाळी सकाळी उपमा, शिरा, पोहे आणि दुपारी जेवण असतं. जेवणही छान असतं. अशी सगळी व्यवस्था इथं आलेल्या भक्तांना कुठेही बाहेर जाण्याचं काम नाही, अशी सगळी व्यवस्था या ठिकाणी असते. हे आहे प्रसादालयाचं कूपन काउंटर. आणि प्रसादालयाची अतिशय प्रशस्त, सुंदर आणि स्वच्छ अशी इमारत. झालं शेगाव संस्थानमध्ये आता नाश्ता वगैरे झालेला आहे, सगळं झालं. आणि आता निघायचं पुढचं प्रस्थान. संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ. आणि मागं दिसते ते गजानन महाराजाचं मंदिर. मंदिरात दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर प्रसाद घेतला. चला, आले भक्त. ओंकारेश्वरीतील शेगाव संस्थानच्या मठामध्ये, संस्थानमध्ये रात्री मुक्काम होता. आणि आता सकाळी सकाळी ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन करून आलो, नर्मदा मायाचं दर्शन करून आलो. चा प्रवास सुरू करणार आहे महेश्वरच्या दिशेनं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक संत गजानन महाराज की जय.